तर इकडे भाजप शतप्रतिशत भाजपकडे वाटचाल करत आहे। 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 9 राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली। गेल्या काही वर्षांमध्ये देशाचा राजकीय नकाशा पूर्णतः बदलून गेलाय। भाजपच्या या शतप्रतिशत भाजपमुळे नेमका धोका कुणाला आहे बघूया। जब वर्षों की साधना सिद्धि में बदलती है तो चेहरे पर जो खुशी होती है वो खुशी आज मैं देश भर के भाजपा के कार्यकर्ता के चेहरे पर देख रहा। पंतप्रधान जे म्हणतात तो बंगालचा विजय म्हणजे भाजपसाठी संकल्पाची सिद्धी। ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী রূপে भाजपची प्रेरणा जनसंघाची स्थापना ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली त्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राज्यातच भाजपला दणदणीत विजय मिळायला उशीर झाला होता। पण शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले आणि बंगालमध्ये भाजपनं पहिल्यांदाच सरकार स्थापन केलं। तिकडे आसाममध्ये हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वावर जनतेनं तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता सोपवली। याचंच बक्षीस म्हणून भाजप हिमंता बिस्वा शर्मा यांना पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री करतंय। तर जे.पी. नड्डा यांनी हिमंता यांच्या नावाची घोषणा केली आहे। भाजपची वाटचाल खऱ्या अर्थानं 100% भाजपच्या दृष्टीने सुरू झाली आहे आणि हे त्याचेच संकेत आहेत। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून 9 राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री झाले आहेत। तिकडे उत्तरेतल्या हरियाणापासून ते दक्षिणेतल्या आंध्रापर्यंत आणि पश्चिमेच्या गुजरात महाराष्ट्रापासून ते पूर्वेकडच्या बंगालपर्यंत भाजपची सत्ता आहे। एवढंच नव्हे तर मिझोराम सोडलं तर ईशान्य भारतातली राज्यही भाजपनं जिंकली आहेत। 2014 मधल्या मोदी लाटेनंतर भाजपचं राजकारण 360 अंशांच्या कोनात बदललं। ज्या राज्यांमध्ये भाजपचा विजय अशक्य मानला जात होता अशी दारं सुद्धा भाजपच्या विजयासाठी उघडली गेली। 2014 मध्ये हरियाणात भाजपनं प्रस्थापित राजकीय समीकरणांना छेद दिला आणि हरियाणात स्वबळावर भाजपचं सरकार आलं। 2014 मध्ये मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले। आज हरियाणाची धुरा नायब सिंह चैनी यांच्याकडे आहे। 2014च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात सुद्धा करिश्मा झाला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला। देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला। फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014, 2019 आणि आता 2024 या सलग 3 निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला। नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपनं बिहारमध्ये आघाडी कायम ठेवली। गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपनं बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना दिलं। मात्र 2026 मध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पहिल्यांदाच बिहारमध्ये सत्ता मिळवली। 2024 मध्ये भाजपनं ओडिशात पुन्हा एकदा सत्ता आणून पूर्व भारतात आणखीन मोठं यश मिळवलं। ओडिशात पटनायक यांच्या बिजू जनता दलाच्या 24 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला। मोहन चरण मांझी ओडिशातले भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले। भाजपनं 2016 मध्ये आसाम जिंकलं आणि ईशान्य भारतातही झेंडा रोवला। सर्वानंद सोनोवाल आसामचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले। तेव्हापासून आसाममध्ये भाजपचीच सत्ता आहे। आता हिमंता बिस्वा शर्मा मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत। 2018 त्रिपुरामध्ये विपक्ष भाजपचं पहिल्यांदाच सरकार स्थापन झालं आणि डाव्या पक्षाच्या विचारांचा अंत झाला। 2017 मणिपूरमध्ये भाजपनं नॅशनल पीपल्स पार्टी अर्थात एनपीपी, नागा पीपल्स फ्रंट अर्थात एनपीएफ आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करून मणिपूरमध्ये सरकार आणलं। इथे बीरेन सिंग मुख्यमंत्री झाले। अरुणाचल प्रदेशात डिसेंबर 2016 मध्ये प्रेमा खांडू 33 आमदारांसह भाजपमध्ये आले आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं।
अरुणाचल प्रदेशात भाजपनं सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम ठेवली आहे. आज देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार तर आहेच आहे. शिवाय हरियाणापासून बंगालपर्यंत आता जवळपास 9 राज्यांमध्ये मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. आणि जर आपण गांधीनगर म्हणजे गुजरातपासून सुरुवात केली, भुजपासून, तर आणि सरळ पूर्व दिशेला जायला लागलो तर वाटेत झारखंड सोडलं म्हणजे झारखंडलाही घुसण्याची गरज नाही. जर बिहार मार्गे जर मणिपूरपर्यंत पोहोचलो तर भाजपचं प्रत्येक ठिकाणी भाजपचं सरकार आहे. म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री प्रत्येक राज्यात आहे. शिवाय झारखंड एक छोटं राज्य सोडलं तर आजूबाजूला सुद्धा भाजपची सरकार आहेत, छत्तीसगड आणि ओरिसामध्ये. मोदी लाटेनंतर देशातली सत्ता कशी बदलत गेली त्याचं हे चित्र. देशातल्या तब्बल 21 राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता आहे. देशाचा 72% भाग भाजपनं व्यापलाय आणि याचा अर्थ देशातल्या 78% लोकसंख्येवर भाजप आणि मित्रपक्षांचं राज्य आहे. भाजपचा नारा 100% भाजपचा आहे. 2024च्या विजयानंतर अमित शहा महाराष्ट्रात आले होते. तेव्हाचं त्यांचं विधान आजही प्रादेशिक पक्षांच्या मनात धडकी भरवतं. बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी. भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं. भाजपचे धुरीण एव्हाना 2029 नव्हे तर 2034च्या तयारीला लागले असतील असं सांगितलं जातं. मोदींचा करिश्मा, शहांची रणनीती आणि संघ भाजपच्या कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत या त्रिवेणी संगमामुळेच भाजप राज्यातले आपले किल्ले लढवत आहे आणि ते जिंकलेत सुद्धा. 100% भाजप हा नारा आता प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाची खरी कसोटी पाहणारा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.